मंडळी नमस्कार. मी सुजाता जोग. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. आज मी जाहिरातीचा जो अनुभव सांगणार आहे ती 2019च्या इलेक्शनच्या निमित्ताने केलेल्या जाहिरातीत मी मॉडेलिंग केलं होतं. तो अनुभव आहे की किती घाईगर्दीने कामं होतात आणि शेवटपर्यंत कास्टिंग कसं झालेलं नसतं हे मला सांगायचं आहे या निमित्ताने. तर मे महिन्यात ती जाहिरात तयार करण्यात आली आणि 2018च्या मे महिन्यात आणि 2019मध्ये इलेक्शन होणार होती. पण कुठल्याही सरकारचं असंच असतं की सरकारी जाहिराती सातत्याने येत असतात, काही ना काहीतरी कामं चालू असतात त्यांची आणि ते ठेवावं लागतं. लोकांची रॅपो म्हणतो आपण तसं की हे काम आम्ही करतो, हे काम केलं आहे आणि त्याचे ज्याला आपण पायाभरणी म्हणतो ही सतत चालू असते, कुठल्याही सरकारची असते ती. तर तशी ती जाहिरात होती. जाहिरातीचं जर तुम्हाला पाहिजे असेल तर साफ नियत सही विकास असं टाकलं की तुम्हाला ती जाहिरात पाहायला मिळेल यूट्यूबवर. तर काय झालं की मे महिन्याची 18 तारीख संध्याकाळी 2018 तारीख पण 18 आणि 2018 आणि संध्याकाळी 6 वाजता मला माझ्या कोऑर्डिनेटरचा फोन आला आणि तो म्हणाला त्याने मला ब्रीफ केलं, काहीतरी डायलॉग काही नव्हते याच्यामध्ये आणि फक्त ब्रीफिंग होतं की ही सिच्युएशन आहे आणि याच्यामध्ये तुम्ही इम्प्रोवाईज करा, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही बोला असं सांगितलं होतं मला. मी लेखक आहे त्यामुळे स्वाभाविकपणे मी बोलू शकते तसं आणि माझ्या बऱ्याचशा कोऑर्डिनेटर्सना आणि यांना माहिती आहे हे सगळं की मी करू शकते ते काम. त्याने मला ब्रीफिंग वगैरे केलं आणि घरूनच ती करून पाठवायची होती कारण उद्या शूटिंग होतं, त्यामुळे काही वेळच नव्हता. बाकीच्या वेळी जसं मी तुम्हाला सांगते की खूप आधी आम्हाला बोलवतात, पण गेल्यावेळी चेन्नई फुटबॉलची जाहिरात जशी आदल्या दिवशी ठरली तशी ही जाहिरात पण आदल्या दिवशी माझं कास्टिंग झालं. तर मग मी कशी तरी एकदाची ती बरं संध्याकाळी 6-6:30 झाले होते. आमच्या घरी अगदी आपण गाडीला गर्दीचे कसे पीकअवर्स म्हणतो तसे ते टी व्हीचे पीकअवर्स असायचे. माझे मिस्टर होते त्यावेळी आणि ते टी व्ही म्हणजे बरोबर आहे ना, वृद्ध माणूस घरी असला की मग तो टी व्ही पाहणारच ना, त्यामुळे कुठे करावं. तर मी स्वयंपाकघरात जाऊन ती जाहिरात म्हणजे केली, शूटिंग केलं आणि त्याला पाठवलं. नाही, मी त्याला सांगितलं की खूप कठीण आहे घरून पाठवणं. तो म्हणाला नाही जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा पण पाठवा. मग मी ती जाहिरात केली, ते मॉडेलिंगचं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला ऑडिशन ती मी केली आणि पाठवली त्याला आणि अर्ध्या तासात त्याचा मला फोन आला की तुमचं कास्टिंग झालेलं आहे आणि तुम्हाला उद्या सकाळच्या फ्लाईटने यांनी अहमदाबादला जायचं. तर मी तुम्ही मला आधार कार्ड पाठवा फोटो काढून आणि मी तुम्हाला लगेच रात्रीपर्यंत तिकीट पाठवतो. सरकारी जाहिरात आहे, तुम्हाला एवढे पैसे मिळतील, माझं एवढं कमिशन आहे. झाला माझा व्यवहार ठरला आणि मी त्याला लगेच आधार कार्ड किती घाई झाली असेल विचार करा की साधारण 7:30-8ला हे जे सगळं सुरू झालं प्रकरण ते 11:30-12पर्यंत जवळपास चालू होतं. तिकीट माझ्या मोबाईलमध्ये येईपर्यंत हे चालू होतं. त्यानंतरही त्याचे माझे फोनच होते कारण मग मला न्यायला कोण येणार, अहमदाबादची मला काही माहिती नाही, प्रोडक्शन हाऊसही मला माहिती नाही, आजही मला माहिती नाही की प्रोडक्शन हाऊस कोणतं आहे. कारण मी मुंबईतली मी आणि माझा मुलगा, त्यातही मला मुलगाच होता मोठा, तो मुलगा आणि मी आम्ही 2 मुंबईतले होतो आणि बाकीचे कलाकार आणि तंत्रज्ञ सगळे अहमदाबादमधले होते. प्रोडक्शन हाऊस बहुतेक अहमदाबादमधलं असावं. पण ज्यावेळी कोऑर्डिनेटर मध्यस्थ असतो तेव्हा आपल्याला पैशांची काळजी नसते, ते आपल्याला मिळून देतात कारण त्यांचं कमिशन आपल्यात अडकलेलं असतं. तर हे सगळं मी मुद्दाम तुम्हाला तांत्रिक माहिती म्हणून मी सांगते की काय असतं. जरी माहीत नसलं तरी आम्ही घेतो ते तो कोऑर्डिनेटरच्या जोरावर घेतो आम्ही अशा जाहिराती. मग झालं ठरलं वगैरे. माझे मिस्टर थोडेसे रागावले माझ्यावर. ते म्हणाले की असं कसं, त्यांना काय चर्चगेटला जायचं असं वाटलं की काय अहमदाबादला जायचं एका दिवसात तयारी करा रात्री. तशी म्हटलं जाऊ दे, मी जाते ना, पण काम चांगलं मला मिळते ना. 19 तारखेला सकाळी निघायचं. माझं इकडे पॅकिंग चालू होतं, मध्ये मध्ये त्याचे फोन येत होता, ते सगळं झालं आणि मग बराच वेळ झोप येईना की उद्या सकाळी जायचं. म्हणजे 7:30ची फ्लाईट होती काहीतरी आणि मला खूप लवकर 1.5 तास आधी नेहमीप्रमाणे जायचं असतं आपल्याला. रात्री काय फार गाढ झोप वगैरे आली नाही, लवकर उठले, आंघोळ पूजा वगैरे केली कारण पूजा केल्याशिवाय बाहेर जाते मला जाणं पटत नाही की आपण चांगल्या कामासाठी जातो, देवांचे आशीर्वाद आपल्याला घ्यायला हवेत. मग ती सगळी पूजा वगैरे झाली. चहासुद्धा मी प्यायले नाही, इतकं माझी घाई होती त्या दिवशी. म्हटलं बाहेर बघूया काय काय, आधी निघूया. मला चहाची एवढी हौस पण नाही आहे, म्हणजे आवड नाही आहे तशी खास, सकाळी प्यायचं म्हणून मी पिते. तर मी निघाले आणि गेले आणि किती माणसाची घाई असते त्या ह्याच्यामध्ये आपण नीट बघत नाही. मी टर्मिनल 1-2 नीट पाहिलं नव्हतं ते ठिकाण आणि मी गेले सांताक्रूजच्या विमानतळावर. तिथे गेल्यानंतर मला
उघडलं मोबाईलमधलं तिकीट एंट्रीसाठी, तर तो म्हणाला की मॅडम इस एयरपोर्ट पे नहीं है, उधर जाना होगा आपको. तो उसने कहा अरे बाप रे, तुम तो ये देखो ना, आपने देखा नहीं क्या? मैंने कहा नहीं, मैंने नहीं देखा है, सॉरी. आप एक काम कीजिए, मेरे लिए एक ऑटो चला दीजिए, क्योंकि आएगा नहीं कोई. तसे तो गेला, बिचारा चांगला होता. त्यांनी लगेच मला एक रिक्षा पकडून दिली आणि मी त्या दुसऱ्या विमानतळावर पोचले, एअरपोर्टला. तिथे पोचले आणि मी वेळेत पोचले, कारण ते एअरपोर्ट पण माझ्या घरापासून दोन्ही एअरपोर्ट साधारण सारखीच आहे. तिथे मी गेले, ठरलेल्या वेळी गेले आणि अहमदाबादला सुद्धा मी उतरले व्यवस्थित वेळच्या वेळी. उतरल्यानंतर गाडी आलेली होती, त्याच्यातनं मग मला हॉटेलमध्ये नेण्यात आलं. प्रोडक्शनचा मला फोन आला की तुम्हाला हॉटेलमध्ये आम्ही ठेवतो आहे, तिथे तुम्ही राहा, आपली नाईट शिफ्ट आहे आणि तुम्ही 12 वाजेपर्यंत तिथे थांबायचं आहे. 12 वाजता आपल्याला जिथे शूटिंग आहे लोकेशन, तिथे आपल्याला जायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे, किती वेळाचं, किती लांब आहे इथून? तर तो म्हणाला 2.5-3 तासाचं जर्नी आहे, तो आपल्याला जायचं आहे, म्हणजे रस्त्यावरचा प्रवास आहे तो. मी ठीक आहे म्हटलं. तिथे जाऊन काय करू ना मी एवढ्या सकाळी, कधी किती रात्री तुम्ही झोपला नसला तरी सकाळी झोप येत नाही आपल्याला. मग मी गेले, त्यांच्या सांगितल्याप्रमाणे नाश्ता वगैरे आला, मला खाणंपिणं झालं जरासं, चहा पाणी, आणि मग मी बसले होते. आपली माझी काहीतरी विणकाम उद्योग माझ्याकडे असतात. मी जाते ज्यावेळी शूटिंगला, तेव्हा माझ्या बॅगेमध्ये एक विणकामाचं काहीतरी प्रोजेक्ट एखादा असतो किंवा पुस्तकं असतात. तर तिथे पुस्तक काही मी नेलं नव्हतं, पुस्तक होतं पण मी वाचत नव्हते. मी ते विणकामच मला बरं वाटत होतं, ते करत बसले. 12 वाजता खालून मला फोन आला रिसेप्शनमधनं की गाडी येते 5 मिनिटात, तुम्ही आवरून खाली या. मग आवरायचं काही तसं नव्हतंच, गेले खाली गेल्यानंतर तो म्हणाला 2.5 तास आपल्याला कमीत कमी लागणार आहे. ठीक आहे म्हटलं. आणि आतमध्ये एअर कंडिशन होतं, पण मे महिना गुजरातमधला, आणि फार उकडत होतं बाहेर, पण तिथे छान वाटत होतं गाडीमध्ये, AC असल्यामुळे सोयीचं. म्हणजे 2.5 तासांनी मी पोचले. मेहसाणा जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव होतं ते, आणि त्या गावाचं नाव माझ्या आठवणीप्रमाणे गोविंदपूर होतं. मला खात्री नाही आहे थोडीशी, गोविंदपूर होतं. तर तिथे मी गेले. नंतर झालं डायरेक्टर भेटी आमच्या झाल्या सगळ्या व्यवस्थित. मुलगा माझा, थोडंसं फोटोशूट झालं, खाण्यापिणं बारीकचं झालं काहीतरी, आणि साधारण 3-4च्या सुमाराला शूटिंगला सुरुवात झाली. तर जे इम्प्रोवाईज जे केलेलं होतं त्यातलंच बरंचसं मला त्यांना आवडलं होतं ते सगळं. त्याचं कारण असं होतं की ते मोंटाज टाईप ॲड होती, म्हणजे दृश्य असणार होती त्याच्यामध्ये माईक लावले नव्हते. आम्ही जे बोलतो ते ऐकायला येणार नाही आहे तुम्हाला, असं होतं ते. त्यामुळे मग ते जे मी काय बोलले होते ते त्यांना चालत होतं, आणि ते म्हणाले की नाही तुम्ही बोललात ते ठीक आहे, तेच तुम्ही करा. बरेचसे सीन होते. आणि मुळात असं होतं की पहिला सुरुवात अशी आहे की मी फोन करते माझ्या मुलाला, तो शहरात असतो. तो शहरात का गेला आहे? कारण गावामध्ये रस्ते आणि वीज या 2 गोष्टी नाही आहेत, त्यामुळे त्याला रोजगारासाठी तो शहरात गेला आहे. आणि मी त्याला सांगते आहे की हा विकासाचा जाहिरात आहे, कसा विकास चालला आहे, विद्यमान पार्टीने कसा विकास केलेला आहे, हे दाखवणारी ती जाहिरात होती. तर मी त्याला सांगते की बेटा अब बिजली और सडके हो गई है, तू कब आ रहा है गाँव में? तो म्हणतो आ रहा हूँ मैं. मग तो मुलगा येतो, तो आल्यानंतरचा सगळा आमचा हा शूटिंगचा प्रवास होता. मग बरेच सीन त्याच्यामध्ये झाले. खूप तो येतो, मग मी त्याच्या डोक्याला तेल लावते. मग मला खूप आनंद झालेला असतो, आपला मुलगा आला आपल्या घरी, आता आपल्याबरोबर राहणार आहे. मग त्याच्याकडं मग आमच्या दोघांचे असे खूप, ते म्हणाले की इथेच थोडेसे तुम्ही हसरे असे डायलॉग घ्या. ते काही मला माहीत नव्हतं काय बोलायचं. मग ते म्हणाले की तुम्ही असं त्याला चिडवा वगैरे जरा, की तिथे कोणी मुलगी पाहिलीस की काय तू वगैरे, असं छान बोला, म्हणजे असं त्याच्या भविष्याचं बोला. मग ते पण आम्ही खूप छान, तो मुलगा पण खूप छान होता, माझा सहकलाकार मोठा होता तोही. तो पण इतर अनेक मालिकांमधनं वगैरे कामं करत असतो. त्यामुळे आमचं दोघांचं ट्युनिंग खूप छान जमलं आणि खूप छान आमचं चाललं होतं ते शूटिंग. आणि नंतर मग त्यात एक सीन असा होता की मी स्वयंपाक करते, मी पोळ्या करून त्याला जेवायला वाटते त्याला. पोळ्या तिथे केलेल्याच होत्या, त्या पोळ्या फक्त फुलके होते ते गरम करायचे ते चिमट्याने, ते सगळं केलं मी आणि त्याला वाढत वगैरे होते. मग तो माझा हात हातात देतो आणि बघतो, तर बिजली आणि हे येऊन काही दिवस झालेले असतात, गॅस बीस. तर तो तिथे एक वाक्य त्याच्या असं आहे तिथे की माँ के हात का स्वाद अभी भी वैसा ही है, लेकिन हात के छाले गायब हो गए. तिला तर काही त्रास नाही, तिचं आयुष्य बऱ्यापैकी सुखासीन चाललेलं आहे, ती आनंदात आहे. असं सगळे ते प्रसन्न असे सीन आहे. बिजली आली आणि शेवटी बटन दाबला, दिव्याचं इकडे तिकडे पाहत असतो आणि दिव्याचं बटन दाबतो, तर त्याबरोबर एकदम प्रकाश पडतो आणि ते मी दिसते तुम्हाला स्टेजवर. आणि माझ्यानंतर आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी स्क्रीनवर येतात. इथे ती जाहिरात संपते.
तर ही जाहिरात मी तिथे जाऊन केली. आणि तिथे मला माहिती नव्हतं पंतप्रधान शेवट असणार आहेत वगैरे. आमचं शूटिंग झालं आणि माझं बॅकअप झालं. बाकीच्या लोकांचं व्हायचं होतं कारण त्यात अनेक इतर पण भाग आहेत. विकासाचं आहे ना, ते कसा विकास झाला ते दाखवायचं. माझं बॅकअप झालं तेव्हा रात्री 2 वाजले होते. आणि मला आणखी एकतरी इलेक्शनच्या निमित्ताने मी तुम्हाला ही जाहिरात सांगितली. आणखी एक त्याला वेगळं परिमाण असं आहे की माझा परवा वाढदिवस झाला 20 मेला आणि 20 मेला आपलं इलेक्शन होतं आणि मी तिकडे शूटिंग केलं. ते 19 मेला सुरू झालं शूटिंग आणि 19 मेला रात्री 2 वाजेपर्यंत शूटिंग सुरू झालं. बरोबर चालू होतं. म्हणजे 20 मे सुरू झाला होता दिवस. म्हणजे लोक आता मध्यरात्री वाढदिवस साजरा करतात, तर तो वाढदिवस माझा मी मध्यरात्री शूटिंग करून साजरा केला. त्या वयाला मुंबईपासून घाई करून एकटी जाऊन अहमदाबादमध्ये सगळं शूटिंग मी ते केलं. याचा मला खूप आनंद वाटत होता. मनात खूप छान वाटत होतं. ज्याला आजचे लोक म्हणतात आता काय भारी वाटते, तसं मला भारी वाटत होतं की अरे वा, त्या बाबा आपण किती छान, आपल्याला छान संधी दिली देवाने. आणि मग 2 वाजता त्यांनी मला विचारलं की तुम्ही आता हॉटेलमध्ये जाऊन झोपता का, काय करता तुम्ही, जाताय ना? तशी म्हटलं 2.5 तास तर पुन्हा लागणार मला. तर म्हणाले हो. तर म्हटलं आपण थोडंसं जातो, तुम्ही नाहीतरी शूटिंग करताय, थोडा वेळ मी इथेच बसते आणि तुम्ही मला विमान आहे का बघा, सकाळच्या फ्लाईटमध्ये जर मला तिकीट मिळालं तर मला घरी जायला आवडेल, कारण माझं वाढदिवस होता ना माझा, मला घरी यायचं होतं. तर त्याने बघितलं वगैरे तिकीट होतं. तर तो म्हणाला ठीक आहे, 15 मिनिटांनी तुम्ही निघा, तुम्हाला ड्रायव्हर एअरपोर्टलाच सोडेल डायरेक्ट. आणि तिकीट आलं, माझं तिकीट आलं ह्याचं. त्यांनी मला लगेच तिथे माझ्या मोबाईलवर टाकलं आणि मग 2.5 तास 3 तासाचा प्रवास होता तो त्याच्या ह्याच्यातनं कारमधनं. तर ड्रायव्हर पण होता आणि मग आतमध्ये छान थंड. आणि तो पहाटेचा 2 वाजता 2.5 वाजताचा प्रवास विमानतळापर्यंतचा मी एकटीने केला त्याच्याबरोबर. आणि त्यांनी मला बरोबर विमानतळावर आणून सोडलं. तिथे गेल्यानंतर विमान वगैरे आणि खूप छान एक मनात त्यावेळी आपल्या मन पण कसं छान काही वेळेला खूप पॉझिटिव्ह विचार करत असतं ते. तर विमानामध्ये आला नाश्ता सकाळी 6 वाजता. 6 वाजता इथे तशी नाश्ता करायची वेळ नाही का. तर मग आला आणि सगळे घेत होते. मग मी म्हटलं आपण पण घेऊया. मी इतकी फार उत्साहात नव्हते की खाऊया आता काहीतरी. पण माझ्या बाजूच्या मुलाने उघडला ना, तर त्याच्यात मला केक दिसला आणि मला एकदम लक्षात आलं माझा वाढदिवस आहे आज. अरे वा, केकचा नाश्ता आहे, आपण खाऊया का? म्हणून मी पण घेतलं ते. तो पॅक घेतला. दॅट वॉज फ्री नाश्ता ऑफकोर्स. तो घेतला, मी उघडला आणि केक होता, वेफर्स होते. छोट्या मुलांना आपण पार्टी करतो ना, तसं होतं. आणि कॉफी किंवा कोल्ड्रिंक तुम्हाला हवं असेल ते. मग मी कॉफी घेतली आणि मी त्या दिवशी सगळे अनोळखी माझे विमान प्रवासी सहप्रवासी त्यांच्यामध्ये बसून मी एकटीनेच माझा केक खाल्ला आणि मी म्हटलं हा माझ्या वाढदिवसाचा केक. आणि वेफर्स काढले आणि कॉफी पेली गरम गरम. आणि मी खूप एकटीने जसं काही माझा वाढदिवस तिथे साजरा केला. आणि घरी पोचले. विमान मुंबईला आल्यानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर मी एवढी फ्रेश होते ना, आल्याबरोबर मला सगळ्यांनी बिल्डिंगमधल्या लोकांनी हॅपी बर्थडे वगैरे आणि खूप छान अगदी मज्जा आली मला. तर हा एक अनुभव अविस्मरणीय माझा कुठला वाढदिवस. खूप छान वाटलं. आणि परवाचं सुद्धा तसंच झालं. 20 तारखेला माझा वाढदिवस, 20 तारखेला इलेक्शन. आणि मग तो वाढदिवस मग माझा एकतर सुट्टी, आपोआपच मिळालेली सुट्टी, मुलगा आला होता. त्यामुळे मग त्याच्याबरोबरच मतदान करायला मी पण केलं बरं का मतदान, हे बघा माहितीसाठी दाखवून ठेवते आपल्या. आणि त्याच्यावर मग देवळात जाणं वगैरे ते सगळं म्हणजे छान झालं. आता वाढदिवस आणि इलेक्शन याच्याशी सारखंच साम्य सांगणार आहोत, कारण ती जाहिरात 2019साठी केलेली इलेक्शनसाठी आणि माझ्या वाढदिवसाला मी शूट केली ती. आणि यावेळी मग मतदान केलं. तर असं काहीतरी माहिती नाही, खूप असे संबंध एकमेकांशी जोडलेले, मन जोडत असतं आपला. तर हा अनुभव मी तुम्हाला इथे सांगितला. आता मी थांबते. धन्यवाद. पुढच्या वेळी पुन्हा एखादा वेगळा अनुभव थोडा अध्यात्माकडे, कारण मी 2-3 गोष्टी छान वाचून ठेवल्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे भावार्थरामायणामध्ये. आता मी इथे थांबते. धन्यवाद.